ज्याला जे बोलायचंय ते बोलू द्या. मी कुणावर या ठिकाणी बोलण्यासाठी आज उभा नाही, पण आज परळीतल्या इथं उपस्थित मायबाप जनतेला मला एकच विचारायचं आहे. कुणी एखाद्या उपट सुप्याने उठायचं, या परळीला, परळीच्या मातीला, मातीत राहणाऱ्या माणसाला बदनाम करायचं. अरे एखाद्याचा राग असेल तर माझ्यावर असेल तर जेवढा राग काढायचा, जेवढी बदनामी करायची करा. गेली 1 वर्ष तुम्ही ती केली, आताही करत आला. त्या गोष्टीला घाबरत नाही, पण आमच्या मातीला जर बदनाम करायचा प्रयत्न या परळीला कराल तर परळीची मायबाप जनता विधानसभेत जशी चपराक तुम्हाला दिली तशी चपराक या नगर परिषदेच्या निवडणुकीत तुम्हाला दिल्याशिवाय राहणार. मला सांगा, यांचं काय योगदान आहे या परळीसाठी? इथं अनेक जण येऊन बोलले, खासदार येऊन बोलले. काय बोलायचा अधिकार? आणखी 1 रुपयाचा निधी खासदाराचा परळीत कुठल्याही समाज घटकासाठी किंवा परळीच्या विकासासाठी आला नाही. पण एकीकडे मला सांगायला अभिमान वाटतो की या परळी शहरात जेवढा काही समाज आहे त्या जवळजवळ सर्व समाजाला जागा असेल तर बांधून दिलं, आणि जागा नसेल तर जागे सहित सभागृह या सर्व समाजाला परळीत बांधून दिलं का नाही? या बीड जिल्ह्यात नाही, मराठवाड्यात नाही, एवढे घरकुल आपल्या परळीत आले. मग ते रमाई मधून आले, प्रधानमंत्री आवास मधून आले. या घरकुलाचा फायदा आपल्या सगळ्यांना झाला का नाही? आणखीनही घरकुला द्यायचे, आणखीनही या परळीचा भव्य विकास करायचा. आम्ही रस्ते केले, नाले केल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. आज परळीची वस्ती वाढली आहे म्हणून नव्यानं 250-250 कोटी रुपयाची आपण पाईपलाईन नवीन योजना नागापूरच्या आपल्या बाण धरणातून रत्नेश्वर मंदिराच्या तिथं सगळ्यात मोठी टाकी बांधून ग्रॅव्हिटीनं. काही जरी झालं, दुष्काळ जरी मोठा आला तर परळीला कधीच पाण्याची चणचण भासणार नाही. हे काम सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही हाती घेणार. आज तीर्थक्षेत्र विकासाचं काम चालू आहे. जवळजवळ 350 कोटी रुपये त्यावर खर्च होणार आहे. आज ज्या पद्धतीने काम चालू आहे, ज्यावेळेस काम संपेल, आपल्यापैकी अनेक जणांनी याचा कधी अभ्यास केला का नाही माहित नाही, पण मी या ठिकाणी प्रामाणिकपणाने सांगतो, आज प्रभू